हिंगोली शहरातील महावीर भवनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहामध्ये संपन्न झाला। या मेळाव्यात 20 झेडपीचे सदस्य निवडून आणा आणि मंत्रिपद घ्या असं राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून मंत्रिपद देण्याचं आश्वासन देण्यात आलं। या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असल्याचं पाहावयास मिळालं। आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील महावीर भवनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार विक्रम काळे, वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडी बांगर, रामदास पाटील सुमटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना सांगितलं, आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येकानं कामाला लागावं असं आवाहन करत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये किमान 20 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणा, मंत्रिपद घ्या असं थेट आवाहन करण्यात आलं। यावेळी हिंगोली जिल्ह्याला वरिष्ठ नेत्याकडून मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र याच राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ गैरहजर होते। यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पालकमंत्र्याच्या गैरहजेरीमुळे नाराजीचा सूर दिसून आला। तरीही महावीर भवनामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला हिंगोली जिल्ह्यातनं मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे पक्षाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।
माहिती असताना कदाचित आपल्याकडे अनेक जणांनी आम्हाला पण मी मात्र एकदम सर्वाधिक मध्ये पदाधिकारी आहेत मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की शेवटचा भेट घेणार जसं विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणूक तुम्ही सर्वांनी आंदोलन आणि त्या कष्टातून इथून पुढे येणाऱ्या निवडणुका नगरपालिका नगरपंचायतीच्या आज आम्ही अध्यक्ष एवढी गोष्ट सांगायला आले की जसं तुम्ही आमदार खासदार निवडून आणण्यासाठी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणा बोलायला जय दिला तसंच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आपल्याही पाठीमागे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादापासून आम्ही सर्व तेवढ्याच ताकदीने येणाऱ्या निवडणुकीच्या पाठीमागे उभं राहू हे वचन देण्यासाठी आज या ठिकाणी आलो ते वचन मी माझ्या वतीने देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राज्य NTV न्यूज मराठी हिंगोली।